आज नाही का रविवार आहे ना, हा ना मी संध्याकाळी व्हिडिओ बनवत आहो. कारण की सकाळी आहे ना रविवार असल्यामुळे तो उशिरा झोपून उठतो. मग नाश्ता वगैरे झाला, पोहे वगैरे, मग स्वयंपाक केला. तर एक टाइमच स्वयंपाक करतो रविवाऱ्या दिवशी. तर संध्याकाळी काय तेवढे कामं राहत नाही. जनरली आंघोळ मी स्वयंपाकाच्या म्हणजे स्वयंपाक केल्यावर आंघोळ करतो. तर संध्याकाळीच आंघोळ करतो मग. आणि मग संध्याकाळचा वेळ आहे ना, फ्री राहते. झोपी जाईपर्यंतचा जो वेळ असतो ना तो फ्री राहते. आणि संध्याकाळी कोणते कामं करायसाठी राहतही नाही. आणि DIY मी जनरली संध्याकाळी नाही बनवत. कारण की तेवढा काही उजळ पण राहत नाही. आणि म्हणजे की नाही कम्फर्टेबल नाही वाटत संध्याकाळी कोणते DIY वगैरे करायसाठी, कोणतं क्राफ्टचा वस्तू करायसाठी. तर तेवढं म्हणून नाही का मी टाळतो संध्याकाळचं. तर रविवार दिवस ना माझा खाण्यापिण्यात आणि असं थोडंसं फ्री जाते. तर ठरवलं की चला आजचं संध्याकाळचा ना लॉगमध्ये मी की नाही माई लिहिलेल्या काही रिकाम्या वेळात मी काही पोयम वगैरे लिहितो की नाही. तर असं तर मी म्हणलं चला त्याच वाचून दाखवतो तुम्हाला एक दोन. मुझसे कहा किसी ने आओ चलो इश्क करे, मैंने कहा रुक जा थोड़ा सोचने दे, क्योंकि डूबकर लगी है नाव अभी अभी किनारों से, जमी पर पाँव तो रखने दे, चली नहीं मैं बरसों से। जिस नाव में सवार थी उस नाव में छेद बहुत थे, जिस नाव में सवार थी उस नाव में छेद बहुत थे, थोड़ा वक्त लगेगा भरने में तू थोड़ा वक्त दे, थोड़ा वक्त लगेगा भरने में तू थोड़ा वक्त दे। तू मेरे हर हिस्से में है, मेरे हर किस्से में तेरा जिक्र है, तू भी थोड़ा महसूस कर, मैं भी समझ जाऊंगी की तुझे मेरी फिक्र है। चला मी आता एक आहे ना म्हणजे जे आहे जे कधीच मी इंस्टावरही नाही टाकली, फेसबुकवरही नाही टाकली आणि इथेही नव्हतं, यूट्यूबवर पण नव्हती टाकली. कारण की नाही का म्हणजे ते मग तेव्हा नाही का मग असं कविता टाकायचं नाही का इच्छा नव्हती होत. कारण की मी दुसरे DIYs टाकायची ना, कधी रेसिपी, कधी क्राफ्ट, कधी हे ते वगैरे असं आहे त्याच्यामुळे. तो चला म्हणतो, जिंदगी कितनी सीधी सादी आसान थी, जिंदगी का ये सफ़र कितना सीधा साधा और आसान था, तुम्हें तुम्हारा काम और मुझे घर संभालना था। आओ जब तुम थके हारे घर लौटकर, आओ जब तुम थके हारे घर लौटकर, शाम की चाय और रात का खाना साथ खाना था। सुबह काम की जल्दी में मौन ही रहना पड़ता है, कभी ये मौन व्रत खोल पाती, सुनने को तुम्हारे पास समय ही कहा था। तुम्हारा ध्यान तो मुझ पर कम, घर की चीज़ों पर ज़्यादा था, मैं अपना काम और घर को भी संभालता हूँ, ऐसी बातें करके मैं अपनी जिम्मेदारियाँ अच्छे से निभाता हूँ, ये जताना था। सच कहूँ तो ये जिम्मेदारियाँ मुझे भी अच्छे से निभाना था, सच कहूँ तो ये जिम्मेदारियाँ मुझे भी अच्छे से निभाना था, पर तुम देते कैसे अपने घर की डोर मेरे हाथों में, तुम्हें मुझ पर विश्वास ही कहा था, पर तुम देते कैसे अपने घर की डोर मेरे हाथों में, तुम्हें मुझ पर विश्वास ही कहा था।